नमस्कार मित्रांनो, रखमाई वारकरी योजना ही वारकऱ्यांना आता सुरू करण्यात आलेली आहे। वारकऱ्यांना मदत मिळणार आहे, जसं की 4 लाख रुपये, 2.5 लाख रुपये, 16,000 रुपये। आता ही रक्कम कशासाठी मिळणार आहे, का मिळणार आहे आणि ही कशी मिळणार आहे, या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात पाहणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025 राबवण्याबाबत 1 जुलै 2025चा हा GR आहे। काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात। तर इथे पहा प्रस्तावना, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या आराध्य देव श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आषाढी वारी 2025 दरम्यान वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत नैसर्गिक मृत्यू व्यतिरिक्त तसेच आत्महत्या, विषबाधा, खून वगळून केवळ अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी, नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाल्यास मृत व्यक्तींच्या निकटच्या वारसदारास तसेच अपंगत्व, हॉस्पिटलचा खर्च या बाबीसाठी अनुदान म्हणजेच मदत जे आहे ते देण्यात येणार आहे। या संदर्भातला हा GR आहे। म्हणजेच नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाल्यास यामध्ये अनुदान मिळणार आहे। ते आपण थोडक्यात इथे जाणून घेऊयात। तर इथे पहा, शासन निर्णय काय सांगतोय। तर आषाढी वारी 2025 दरम्यान वारी सुरू झाल्यापासून दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत म्हणजेच दिनांक 16 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीमध्ये अपघाताने किंवा दुर्घटनेने मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यासाठी निर्णय दिनांक 27/3/2023 मधील तरतुदीनुसार मदत देय राहील। मदतीचा तपशील खालीलप्रमाणे राहील। आता यामध्ये कशा पद्धतीने मदत मिळणार आहे ते समजून घ्या। तर इथे पहा, पहिला पॉईंट आहे, अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसदारास ज्या वारकऱ्यांचा मृत्यू झाला असेल, अपघाताने किंवा कोणत्या दुर्घटनेत मृत्यू झाला असेल, तर 4 लाख रुपये हे कोणाला मिळणार आहेत? जो काही वारसदार आहे त्या वारसदारास 4 लाख रुपये मिळणार आहेत। त्यानंतर दुसरा पॉईंट, वारी दरम्यान अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांना 40 ते 60% अपंगत्व आल्यास 74,000 रुपये मिळणार आहेत। 60%हून अधिक अपंगत्व आल्यास 2.5 लाख रुपये हे मिळणार आहेत। तर तिसरा पॉईंट आहे, एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी हॉस्पिटलमध्ये जर दाखल असाल तर लक्षात ठेवा, एखादा वारकरी एका आठवड्यापेक्षा जास्त काळ हा हॉस्पिटलमध्ये जर असेल तर त्याला 16,000 रुपये मिळणार आहेत आणि एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीमध्ये असेल कोणी तर त्याला 5,400 रुपये त्या वारकऱ्याला मिळणार आहेत। आता हे पैसे कसे मिळणार, तर इथे पुढे सांगितले आहे की ही योजना आषाढी वारीकरिता आहे, ज्यामध्ये पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांकरिता लागू राहणार आहे। ही योजना कोणाला लागू राहील? श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी वाहनाने जात असेल किंवा इथे सार्वजनिक वाहनाने जात असेल तर या सर्व वारकऱ्यांकरता ही योजना लागू राहणार आहे। तसेच संबंधित वारकरी आषाढी वारी 2025 करिता पंढरपूर येथे गेल्याबाबतचे संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र दाव्यांच्या अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील। सर्व तहसीलदार यांनी संबंधित वारकरी आषाढी वारी 2025 करिता गेल्याची खात्री करून तशा स्वरूपाचे प्रमाणपत्र मागणीनुसार संबंधित वारकरी अथवा त्यांचे वारसदार यांना निर्गमित करावे। आता तुम्ही म्हणाल, यासाठी अर्ज कुठे करायचा? तर इथे पहा, वारकरी असेल किंवा वारसदार असेल त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक राहणार आहे। राज्य शासनाकडून याकरिता देण्यात येणारी मदत संबंधितांना मंजूर करून वितरित करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात येत आहे। जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन अर्ज करायचा आहे। आता जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज आला, तहसीलदार यांचे प्रमाणपत्र काय काय तुम्हाला जोडायचे आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दिला, तहसीलदार यांचे प्रमाणपत्र, मृत्यू किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र, मृत्यू झाला असेल तर मृत्यू प्रमाणपत्र, मृत्यू नसेल झाला तर हॉस्पिटलमध्ये असेल तर त्यांचं जे काही हॉस्पिटलचं प्रमाणपत्र आहे ते द्यायचं आहे, तसेच मेडिकल सर्टिफिकेट म्हणतो। त्यानंतर आपत्तीग्रस्त वारकऱ्यांना वारी कालावधीत झालेल्या अपघाताची व्याप्ती लक्षात घेऊन प्रकरणनिहाय सानुग्रह अनुदान मंजूर करून वितरित करण्यात येणार आहे। ही सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर हे अनुदान मंजूर करण्यात येणार आहे। तर ही वारकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे। याचा जो काही GR आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो,
तर ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती. आपल्या सर्व वारकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.